नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, समृद्धीचा आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. तर मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यातच नारळी पौर्णिमा येते. श्रावण महिन्यातील या पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 होईल आणि या पौर्णिमेची समाप्ती शनिवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 होईल. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा सण शनिवारी 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. तर ही नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमेला आपण असा एक उपाय करायचा आहे. अशी एक वस्तू घरामध्ये जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होईल. आपला शत्रू आपल्याला त्रास देणार नाही. आपल्यावर काही करणी बाधा असेल, नजर दोष असेल तरी ते सुद्धा दूर होईल. कोणत्या कामात यश येत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद, कटकट होत असेल, नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतील, मुलं चिडचिड करत असतील, अभ्यास करत नसतील, तर ह्या सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय या पौर्णिमेला आपण करणार आहोत. अशी एक वस्तू आहे जी आपण या पौर्णिमेला जाळणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण, आपल्या घरातील समस्या दूर होतील आणि या उपायामुळे आपल्या पतीची भरभराटी होईल. आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील. फक्त एक उपाय आणि सगळ्या समस्या नाही करू शकतो. तर अगदी श्रद्धेने विश्वास ठेवून पौर्णिमे दिवशी हा उपाय सर्व महिलांनी करायचा आहे. हा उपाय आपण महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला केला तर आपल्या घरामध्ये कधी समस्या निर्माणच होणार नाहीत. तर त्या उपायाविषयी सविस्तर माहिती मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमा हा एक उत्तम योग आहे आपल्या घरासाठी, आपल्या सुखासाठी, आनंदासाठी उपाय करण्याचा. त्यामुळे हा योग हातून जाऊ देऊ नका. अगदी छोटासा, साधा, सरळ हा उपाय आहे. नक्की करा. तर हा उपाय तुम्ही पौर्णिमे दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट शुक्रवारी दिवसभर कधीही केला तरी चालतो. त्यातून तुम्ही सायंकाळच्या वेळी केला तर याचे फळ तुम्हाला शीघ्र मिळेल. याचे परिणाम लगेच दिसायला सुरू होतील. तर मैत्रिणींनो, या उपायासाठी अगदी काही जास्त साहित्य, खर्चिक साहित्य आपल्याला लागणार नाही. तर या उपायासाठी पिवळी मोहरी लागणार आहे. बघा, आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपण चॉकलेटी रंगाची मोहरी भाज्यांसाठी वापरतो, पण आपल्याला उपायासाठी पिवळी मोहरी वापरायची आहे. पिवळी मोहरी आपल्याला सहज बाजारामध्ये उपलब्ध होते. ही मोहरी तुम्हाला बाजारामध्ये किंवा पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी मिळू शकते. ज्या ठिकाणी ही मोहरी मिळते त्या ठिकाणाहून आणा आणि तुम्ही उपाय करा. जर समजा काही कारणास्तव तुम्हाला पिवळी मोहरी मिळालीच नाही आणि तुम्हाला हा उपाय करायचाच आहे, तर तुम्ही आपण रेग्युलर यूज करतो ती मोहरी वापरू शकता. पिवळी असो किंवा साधी मोहरी आपल्या हातामध्ये अगदी एक लहान चमचा घ्यायचा आहे. म्हणजे 10-12 मोहरीचे दाणे असले तरी चालतात. ती मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि घट्ट मूठ बांधायची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त म्हणून उतारायची आहे. ही उतारून घेतलेली मोहरी आपल्याला एका वाटीमध्ये जमा करायची आहे. लक्षात घ्या, घरामध्ये किती सदस्य आहेत त्यांच्या सर्वांवरून असे मोहरीचे दाणे उतारून घ्यायचे आहेत. प्रत्येक सदस्यासाठी वेगळी मोहरी वापरायची आहे. प्रत्येकावरून असे मोहरीचे 10-12 दाणे उतरून घ्यायचे आणि ही सर्वच मोहरी एका वाटीमध्ये जमा करून घ्यायची. घरातील सर्व सदस्यांवरून नाही झाले तरी पतीवरून, मुलांवरून ही मोहरी 7 वेळा उतारून घ्यायची आहे. आणि जमा केलेली मोहरी असते ती आपल्याला जाळायची आहे. तर ती कुठे जाळायची, तर ती घराबाहेर थोड्या अंतरावर जाळायची आहे. लक्षात घ्या, कोणालाही त्रास होईल, कोणाच्याही अंगणात, कोणाच्याही घरासमोर किंवा कोणालाही गैरसमज होईल अशा प्रकारे ती जाळायची नाही. ज्या ठिकाणी आपण मोहरी जाळणार आहोत त्या मोहरी जाळण्याने कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अशा ठिकाणी घरापासून थोड्या अंतरावर ही जमा केलेली मोहरी जाळायची आहे. ही मोहरी तुम्ही कापराबरोबर जाळू शकता किंवा शेणाच्या गौऱ्या असतात त्या गौऱ्या जाळून त्यावरही मोहरी जाळू शकता. ही मोहरी पूर्णपणे जाळायची आहे. या जाळलेल्या मोहरी बरोबरच घरातील नकारात्मकता पूर्णपणे जळून राख होईल. घरातील एखाद्या सदस्यावर करणीबाधा असेल किंवा आपल्या मुलांवर नजर दोष असेल किंवा आपल्या घरावर कोणाची वाईट नजर असेल, नकारात्मकता असेल
तर ती या मोहरी बरोबर पूर्णपणे नष्ट होईल। आता ही मोहरी आपण घराबाहेर जाऊन जाळलेली आहे, त्या ठिकाणाहून परत यायचं, परत येताना वळून त्या मोहरीकडे पाहायचं नाही, घरी यायचं, स्वच्छ हात पाय धुवून देवासमोर बसायचं, अगदी मनापासून देवाला प्रार्थना करायची, आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील नजर दोष, करणी बाधा आणि ग्रह दोष, नकारात्मक वातावरण पूर्णपणे नष्ट होऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी नांदावी। या उपायाने अगदी थोड्याच दिवसात आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता दिसून येईल, प्रगती दिसून येईल। या उपायाने मोठ्यातील मोठी नकारात्मकता नष्ट होते। मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की मी घरामध्ये इतकी स्वच्छता ठेवते, पूजा करते, उपाय करते, तरीही माझ्या घरात सतत भांडणे होतात, आजारपण येतं, मुलं चिडचिड करतात, नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात, तर अशा समस्या सोडवण्यासाठी हा उपाय तुम्ही पौर्णिमे दिवशी नक्की करा। या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील, इच्छा पूर्ण होतील, आपल्या पतीची मुलांची प्रगती होईल, लक्ष्मी टिकून राहील, तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच अपयश येणार नाही, तुमचे कर्ज असेल तर ते फिटण्यास मदत होईल, म्हणजे घरामध्ये कोणतीच नकारात्मक गोष्ट राहणारच नाही। त्यामुळे हा उपाय प्रत्येक महिलांनी पौर्णिमे दिवशी किंवा अमावस्ये दिवशी नक्की करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा।